खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण. A to Z सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत. सगळे जेवढे म्हणून सगळे काय चाललंय हे तुमचे. आता दुसरं पेनूर तालुका मोहोळ सोलापूर धडधडी. पूर्वीचा अक्षर वेगळा शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही. लिहायचं आहे ना लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते आहे. हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. एक दोन नाही अनेक. इथे संवत गाव म्हणून आहे. तिथे जे आहे हे वैजापूर तालुका. हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे. त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकाचं पत्र आहे, माझं नाही. त्यांनीच पाहिलं तर काय सांगायचं. सगळे सोयरे बघापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या. असा जो आहे GR वगैरे जे आहे ते सगळे निघाले. मला इथं सांगायचं हायकोर्टाचा निकाल आहे. जस्टिस मर्लापर्ले यांचा जजमेंट आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिश मध्ये पण आहे त्याच्यामध्ये. 1913 where his caste was recorded as Marathi. When he died in 1929, this supports our conclusion that around 1920 onwards, the Kunbis implicitly accepted that they were actually Marathas and Kunbi was only an occupation. म्हणजे फक्त हा धंदा होता, जात मराठा होता. आणि म्हणून if the impugned decision which is based on the sole document is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result in nothing short of social absurdity. त्यांनी म्हटलं की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुणबी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल. त्याला काही अर्थ राहणार नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे.